मित्रांनो, पण त्या आंदोलनामध्ये त्यांचा उद्देश, वास्तविक उद्देश काय होता हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे अराजकता कशा प्रकारे माजवण्याचा प्रयत्न केला, कोणती माध्यमं वापरली गेली, तर सामाजिक माध्यमं. आणि सामाजिक माध्यमं कोणती? इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, परत व्हॉट्सॲप आणि यूट्यूब चॅनलसुद्धा, ज्याच्यावरून मी आता बोलतोय. मित्रांनो, सावध व्हा आणि स्पष्टरित्या, वास्तविकरित्या काय घडते आहे ते आपल्या उघड्या डोळ्यांनी बघा, मनन करा, चिंतन करा. नक्की कोण काय करते, कोणाचे उद्देश काय आहेत, उद्दिष्ट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच त्याच्यावरती टिप्पणी करा, आपली मतं मांडा किंवा ते शेअर करा. तेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुलस्कर. मित्रांनो, थोडा व्यस्त असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. आज हा व्हिडिओ मी बनवतोय, तुमच्यापर्यंत माझे विचार पोचवतोय, माझं विश्लेषण मांडतोय. मित्रांनो, ह्या दरम्यान ह्या 4-5 दिवसात बऱ्याचशा घडामोडी होऊन गेलेल्या आहेत, बरंचसं राजकारण घडून गेलेलं आहे, पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. पण काही विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. आज जो विषय मी तुमच्यासमोर ठेवतोय, आंदोलन. आणि आंदोलन कुठलं? तर विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी, युवकाने युवतींनी केलेलं आंदोलन जंतर मंतरवरती. आणि आंदोलनाचे नेते कोण होते? तर अभिजित दिपके. ते अमेरिकेवरून खास इथे आले आणि अमेरिकेवरून येताना त्यांनी पहिली घोषणा केली की ते एक संघटना स्थापन करत आहे, एक पार्टी स्थापन करत आहे. ती पार्टी कोणती? तर कॉक्रोच जनता पार्टी. मित्रांनो, ह्या सगळ्या घडामोडी तुम्ही पाहिल्या असाल. आता हे आंदोलन जे छेडलं गेलं त्याच्यामागे उद्देश आणि उद्दिष्ट काय होती हे याच्यावरती आपण भरपूर चर्चा केलेली आहे. याच्या अगोदर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, पण त्या आंदोलनामध्ये त्यांचा उद्देश, वास्तविक उद्देश काय होता हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण ते समजून घेण्या अगोदर थोडी आपण त्याच्यावरती चर्चा करू, त्या विषयावरती, आंदोलन या विषयावरती. 2014 नंतर अशी बरीच आंदोलनं तुम्ही पाहिली. अगदी शेतकरी आंदोलन झालं, CA कानूनवरती आंदोलन झालं, आणि त्यानंतर त्या आंदोलकांनी केलेले ते तमाशे तुम्ही पाहिलात. शेतकऱ्यांच्या नावावरती जे काय तमाशे घडलेत त्या दिल्लीच्या आणि हरियाणाच्या त्या बॉर्डरवरती, तेही तुम्ही बघितलेत. अगदी त्या लाल किल्ल्यावरचा झेंडा उतरवण्यात आला, कुठला? भारतीय झेंडा, भारताचा झेंडा, राष्ट्रध्वज, आणि तिथे खालिस्तानाने आपला झेंडा रोवताना तुम्ही पाहिला. अनेक प्रकार बघितले तुम्ही. मित्रांनो, आणखीन एक आंदोलन तुम्ही पाहत असाल आता, ते झारखंडमध्ये, रांचीमध्ये, आणि ते सुद्धा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी छेडलेलं आंदोलन आहे. त्या आंदोलनाचा उद्देश काय आहे? पेपरफुटी, याला विरोध. शिक्षण व्यवस्था, याला विरोध. अभ्यासाचा जे शिक्षणाचा जे हे आहे, अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी ते तिथे आंदोलन छेडत आहेत. आणि तिथे कोण उपस्थित आहेत? विद्यार्थी आणि विद्यार्थी, युवक आणि युवती, आणि त्यांना समर्थन करणारे प्रत्येक स्तरातील लोकसुद्धा तिथे उपस्थित आहेत. पण ह्या आंदोलनामध्ये तुम्हाला भारताच्या विरोधात किंवा एखाद्या संघटनेच्या विरोधात किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात घोषणा देताना तुम्हाला पाहायला मिळाले नसते. दुसरी गोष्ट, ना ते पंतप्रधानाला दोष देत आहेत, ना तेथील मुख्यमंत्र्याला ते दोष देत आहेत, शिव्या घालतात, शिव्यागाळ करत आहेत. तिथले जे मुख्यमंत्री आहेत सोरेन, त्यांनाही ते शिव्या घालत नाही आहे. त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट साफ आहे. काय आहे? तर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल आणणं, शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि शिक्षण अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी त्याने हा छेडलेला एक आंदोलन आहे. तुम्ही ह्या दोन्ही आंदोलनांकडे पाहिलात, त्याची तुलना केली तर तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल. जे जंतर मंतरवरती आंदोलन केलं गेलं त्याच्यामागे उद्दिष्ट काय होते, तिथे कशा प्रकारे अगदी परदेशातून सुद्धा तिथे बर्गर, पिझ्झा पोचवला जात होता, आणि तो सुद्धा ऑनलाईन. खाण्याची अगदी चंगळ चालू आहे. बिर्याणी वाटली जात होती. बिर्याणी वाटप करणारी सुद्धा व्यक्ती तुम्हाला दिसली असेल, ती सुद्धा आता तिकडे पोचली आहे त्या झारखंडमध्ये. पण त्यांनी तिथे विरोध केला, त्याला लक्षात घ्या, जुबेरला द्या. पण इथे तो जुबेर दिवसा ढवळ्या अगदी ती बिर्याणी वाटत होता. त्याचा इतिहास सर्वांसमोर आता येतोय, आलेला आहे.
त्याची चौकशीसुद्धा सुरू आहे मित्रांनो. पण इथे जो उद्देश आणि उद्दिष्ट काय होता हे तुमच्या लक्षात आलं का? कारण भारत सरकारने एक आता नवीन कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तो नवीन आहे का? नाही मित्रांनो, हा कायदा खूप अगोदरच लागू केलेला आहे. फक्त त्याच्यात अमेंडमेंट, त्याच्यात संशोधन केलं जाणार आहे. आणि ते संशोधन केल्यानंतर त्या कायद्यामध्ये जे काय विदेशी फंडिंग होत होतं त्याच्यावरती जबर पायबंद होणार आहे. त्या संशोधनामध्ये स्पष्ट भाषेत एक गोष्ट असणार आहे, ते म्हणजे तुम्ही जे काही विदेशी फंडिंग घेत आहे किंवा देशी फंडिंग घेत आहे ते घेतल्यानंतर करोडोने लाखोने रुपयाचं ते घेतल्यानंतर तुम्ही कशासाठी वापरताय, ते कशासाठी तुम्ही घेतलंय, ती माया कशासाठी गोळा करताय तुम्ही. आणि हे माया गोळा करणारे कोण आहेत? तर सामाजिक संस्था, समाजाच्या नावावरती समाजाचा उद्धार करण्यासाठी या संस्था ज्या स्थापन केल्यात त्या संस्थांचा हा उद्योग चालू आहे. लक्षात आलं का तुमच्या? आणि त्याची आता त्यांना जायबंद होणार आहे. हा कायदा कोणता आहे तर FCRA हा जो कायदा आहे याच्यावरती जे काय आता कडक कारवाई करण्यात आलेली आहे त्या कायद्यानुसार, कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे, त्याला विरोध हा फक्त आपल्या देशातून होत नाही आहे तर विदेशातून होतो आहे. कारण हे जे FCRA त्याच्यानंतर FCRA या कायद्यानंतर जे काय यांचे काळे धंदे गोरखधंदे बंद होणार आहेत. ते कोणते गोरखधंदे काळे धंदे? तर धर्मांतरण किंवा आपल्या देशामध्ये अराजकता माजवणं, त्यासाठी हा वापरलेला फंड. आणि ते आता स्पष्टसुद्धा झालेलं आहे. हे जे आपण सामाजिक माध्यम म्हणतो, सामाजिक माध्यमं म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, दुसरं आपलं काय ते व्हॉट्सॲप, यूट्यूब चॅनल, आता त्याच्यावर मी बोलतोय, असे अनेक सामाजिक माध्यमं आहेत. आता ह्या सामाजिक माध्यमाचा सुद्धा एक हत्यार म्हणून वापर केला गेला या आंदोलनाच्या दरम्यान. आणि ज्याने हत्यार म्हणून वापर केला त्याने आता माफी मागितलेली. आणि ही घटना कशी घडली तर नरेंद्र मोदीजी यांचा फेसबुक हा जो अकाउंट आहे तो ब्लॉक झाला. आणि इंस्टाग्रामचा त्यांचा जो एक रील होता त्याने युवकांना युवतींना देशाला संबोधन केलं होतं, तो काढण्यात आला, तो डिलीट करण्यात आला. मित्रांनो, आता ह्या अगोदर मी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे की मी जे काही व्हिडिओ बनवतोय आणि अपलोड करतोय त्याच्यामागे कंटेंट माझं स्पष्ट आहे. मी कुठलंही अवास्तव खोटं नेरेटिव्ह सेट करत नाही. 2024मध्ये यावरूनच मला फोन आले होते, संपर्क साधला गेला होता की आम्ही सांगतोय तसं खोटं नेरेटिव्ह सेट करा. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तुमचे लाखोने सबस्क्रायबर वाढतील, व्ह्युअर्स वाढतील आणि लाखो करोडोने तुम्हाला इन्कम सुरू होईल. लक्षात आलं का? पण मी ती नाकारली, ती ऑफर नाकारली. पण असे अनेक जण आहेत ते अनेकांनी ही ऑफर स्वीकारली, अगदी 2024 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून असेल. आता कधीपासून सुरू झालं हे मी सांगू शकत नाही, पण मला 2024 एप्रिलमध्ये ही माहिती मिळाली, कारण माझ्याशी थेट संपर्क होता तो. याच्यावरून ते स्पष्ट होते. मित्रांनो, आता ते स्पष्ट झालेलं आहे. ज्यावेळी हे नेटाचे जे अधिकारी आहेत, CEO आहेत, ते भारताचे आपले केंद्रीय मंत्री आहेत वैष्णव यांना भेटायला आले होते दिल्लीमध्ये. आणि भेटल्यानंतर त्यांनी माफी मागितली. IT सेलचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल सुद्धा केला की आम्ही लाखोने रुपये घेतो, काय चालवायचं आहे आणि काय रोखायचं आहे त्यासाठी करोडोने आम्ही पैसे घेतो आणि पैसे देतो आणि आम्ही ठरवू तोच विषय, तोच कंटेंट परोसला जातो. हे त्यांनी स्पष्ट स्वीकारलेलं आहे. लक्षात आलं का? आपला गुन्हा स्वीकारला आहे आणि माफीसुद्धा मागितली आहे. त्याचा अर्थ लक्षात घ्या. जो काय तिथे कंटेंट परोसला गेला, ज्या प्रकारे तिथे वक्तव्य झाली, शिव्यागाळ झाले, दूषणं दिली गेली, हे पाहिल्यानंतर हे जे काय माफीनामा झाला आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला स्पष्ट लक्षात आलं असेल नक्की या जंतर मंतरवरती काय घडत होतं. तिथे उपस्थित असलेले जे काही समर्थक असतील, मग ते सिनेमा सृष्टीतले असतील किंवा अन्य कुठल्या सृष्टीतील असतील, अन्य कुठल्या स्तरातील असतील, समाजातील अनेक स्तरातील लोक तिथे उपस्थित होते. आता कोण कोण होते त्यांचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण सर्वांना माहिती आहे
कोण कोण तिथे उपस्थित झाले, कोणी कोणी समर्थन केलं या कॉक्रोच जनता पार्टीला. अगदी इथे मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक चिरंजीव आहेत आणि एक पुतणे आहेत. त्यांनी कशा प्रकारे समर्थन केलं, स्वतःला धोरण म्हणून संबोधन सुद्धा करून घेतलं. त्या जंतर मंतरवरती ते उपस्थित सुद्धा झाले. म्हणजे बघा काय वेळ आली, काय परिस्थिती आली. राज ठाकरेंनी तर एका त्या मॉडेलला सन्मान केलं मंचावरती. म्हणजे काय वेळ आली त्या राज ठाकरेंवरती. त्या एका मॉडेलला सन्मान करण्यापर्यंत पण एका गोल्ड मेडलिस्ट, एका ॲथलीटला तो राज ठाकरेंना भेटायला गेला होता. त्यांना भेटायला त्यांना वेळ नव्हता आणि ते स्पष्ट झालं. ते न भेटता तिथून निघून गेले त्यांचे कोच आणि तो खेळाडू. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल राज ठाकरेंना नक्की काय हवं आहे. भारतातील हे हिरे नको आहेत, भारतातील हे युवक नको आहेत, त्या युवती नको आहेत, ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नको आहेत जे या भारताचं भविष्य घडवणारे आहेत. पण जे या भारताचं, या देशाचं, या राष्ट्राचं भविष्य बिघडवणारे आहेत, भारताला, या देशाला अगदी खाईत ढकलणारे आहेत, अशा युवक युवतींचं, या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं समर्थन हवं आहे. लक्षात आलं का. हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा काय होणार, काय होईल, आपण अधोगतीला जाऊ. आपल्याला पाकिस्तानाप्रमाणे आपल्या देशाची आता शक्ल पडलेली दिसते जर हे असं घडत असलं. कारण विदेशाला तेच घडवायचं आहे. आता पाकिस्तानाची जशी शक्ल पडणार आहेत, या अगोदर पडलेलेच आहेत. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, आता बलुचिस्तान, आणखीन कुठलं स्थान, आणखीन कुठलं स्थान वेगवेगळं होणार आहे. हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. पण भारताची अवस्था ती व्हावी. आता पाकिस्तानची अवस्था होते त्याला कारण आपला देशच आहे, आपलं हे सरकार आहे. कारण आज सगळ्यात त्या पाकिस्तानाच्या निर्मितीपासून त्या पाकिस्तानाने भारतावरती ज्या प्रकारे षडयंत्र रचलीत, अतिरेकी पाठवलेत, ज्या प्रकारे ते कारवाई करत होते, ते सगळं पाहिल्यानंतर त्यांची शक्ल पडणं आवश्यक आहे. पण एका डीप स्टेट आहेत, ते पाताळयंत्री आहेत, त्यांना या भारताची शक्ल पाडायची होती. भारतामध्ये सत्ता परिवर्तन घडवायचं होतं. कारण नरेंद्र मोदीजी त्यांना जुमानत नाही, हे सरकार त्यांना जुमानत नाही आहे. हे सर्वात त्यांच्या रस्त्यातील एक मोठी अडचण आहे मित्रांनो. आणि ती अडचण हटवण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी, त्यांना पदच्युत करण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. हे जे काय आंदोलनाचे मुखवटे घालून अगदी शेतकऱ्यांपासून अगदी महाराष्ट्रामध्ये ते मराठा आरक्षण असो किंवा त्या जंतर मंतरवरचं असो किंवा शाहीनबाग असो, असे छोटे मोठे जे आंदोलन छेडले गेलेत, घडवले गेलेत, त्याच्या मागचा उद्देश हाच होता. पहिलंच ह्या भारतामध्ये, या राष्ट्रामध्ये एक आंदोलन तुम्हाला पाहायला मिळते, ते जेन्युइन आहे, ते वास्तविक आहे, त्याचा वास्तविक स्वरूप आहे. त्यांच्या मागण्यासुद्धा वास्तविक आहे, त्यांचे उद्देश आणि उद्दिष्टसुद्धा स्पष्ट आहेत. आणि ते म्हणजे त्या झारखंडमध्ये, रांचीमध्ये ते आंदोलन छेडलं गेलेलं आहे. ते आंदोलन त्या विद्यार्थ्याने, विद्यार्थिनीने, त्या युवकांनी, युवतींनी छेडलेलं आहे. अन्यथा तुम्हाला 2014 नंतर जे आंदोलनं पाहिली तुम्ही, त्या आंदोलनाच्या मागे उद्देश आणि उद्दिष्ट एकच होतं, त्या भारतातील समाजामध्ये दुही निर्माण करणं, एकात्मता आहे त्याच्यामध्ये दुही निर्माण करणं, खंडित करणं, सार्वभौमता जे आहे, एकात्मता आहे, ती संपुष्टात आणणं, हाच त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट आहे. आणि यापूर्वी ज्या आक्रांतांनी आपल्यावरती राज्य केलं ते स्पष्टरित्या होतं. ते तुम्ही पाहत होतात की मोगल येऊन गेलेत, मोगलांनी आपल्यावरती राज्य केलं, इंग्रजांनी, डचनी, पोर्तुगीजांनी. पण आतासुद्धा ते कळत नकळत तुमच्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करतात आणि करत आलेले. यापूर्वी जी सरकारं चाललीत त्यांच्यावरती हे डीप स्टेटचंच प्रभुत्व होतं. आणि त्यांचे चट्टेबट्टे कोण आहेत या डीप स्टेटचे, तर हे तथाकथित पत्रकार आणि ब्युरोक्रेट, याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. पण हे वास्तव तुमच्या लक्षात आलं असेल की हे आंदोलन जंतर मंतरवरचं आंदोलन नव्हतं. त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट विद्यार्थ्यांसाठी नव्हतं, शिक्षण व्यवस्थेसाठी नव्हतं, अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नव्हतं, तर उलट पक्षी त्या शिक्षण मंत्र्यांनी केलेले आमूलाग्र बदल रोखण्यासाठी होतं. कारण ह्यापूर्वी तुम्हाला मोगलांचं, इंग्रजांचं, डचांचं, पोर्तुगीजांचंच
तुम्हाला इतिहास ऐकवला गेला, शिकवला गेला. पण आता भारतीय इतिहास शिकवण्यासाठी त्याच्यात आमूलाग्र बदल करण्यात आला. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा तुम्हाला वाचायला मिळाला नसेल, अभ्यासाला मिळाला नसेल. एखादा पेज, एखादा पॅरेग्राफच तुम्हाला वाचायला मिळाला असेल. पण आता त्याच्यावरती त्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. याचा अर्थ लक्षात घ्या. या धर्मेंद्र प्रधानांचा, या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याचा उद्देश आणि उद्दिष्ट काय होते, आणि इथे अराजकता कशा प्रकारे माजवण्याचा प्रयत्न केला, कोणती माध्यमं वापरली गेली, तर सामाजिक माध्यमं. आणि सामाजिक माध्यमं कोणती? इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, परत व्हॉट्सॲप आणि यूट्यूब चॅनलसुद्धा, ज्याच्यावरून मी आता बोलतोय. मित्रांनो, सावध व्हा आणि स्पष्टरित्या, वास्तविकरित्या काय घडते आहे ते आपल्या उघड्या डोळ्यांनी बघा, मनन करा, चिंतन करा. नक्की कोण काय करते, कोणाचे उद्देश काय आहेत, उद्दिष्ट काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच त्याच्यावरती टिप्पणी करा, आपली मतं मांडा किंवा ते शेअर करा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.